जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन मागच्या वर्षीच्या भरतीमधील वेटिंग लिस्ट ओपन झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जी मागच्या वर्षी 2024ला भरती झालेली होती 2022-23ची. कारण की या भरतीमध्ये जागा या भरपूर होत्या आणि एकच विद्यार्थी हा 2 ते 3 ठिकाणी लागला असल्यामुळे वेटिंग हे कंटिन्युअसली ओपन होत आहे आणि पुढे सुद्धा ओपन होतच राहील. तर पहा, विषय बघा काय आहे. माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील 83 म्हणजे जे वेटिंगवर विद्यार्थी होते 83 व प्रवर्गनिहाय अतिरिक्त उमेदवारांचे मूळ दस्तावेज पडताळणीबाबत पुढे बघा काय म्हटलेलं आहे इथे. तसेच दस्तावेज पडताळणीच्या वेळी येताना उमेदवारांनी सोबत जोडलेल्या पोलीस पडताळणी साक्षांकन फॉर्म वगैरे घेऊन यायचं आहे. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वाचून जायचं आहे. ते इथे बघा काय. तर पहा, वेळ पहा 24/11/2025 10 वाजता आणि खुला प्रवर्ग बघा. ठीक आहे. 8 उमेदवार आहेत आणि ओपन कुठपर्यंत आलेला आहे तर 119 मार्कपर्यंत आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, एक्स्ट्रा कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवलेले आहे. ते सुद्धा 119च मार्क आहे. त्यानंतर महिला खुला 7 कॅन्डिडेट 7 जणांची गरज आहे आणि याच्यासाठी 100 एक्स्ट्रा विद्यार्थी यासाठी बनवले आहे. कारण की हे विद्यार्थीसुद्धा कुठे ना कुठे लागले असतील पुढचे, हे जे 7 आहे. म्हणून त्यांनी एक्स्ट्रा पुन्हा पुन्हा काम नाही करावं लागलं पाहिजे किंवा पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांसाठी लिस्ट जाहीर केली नाही पाहिजे. त्याच्यामुळे एक्स्ट्रासुद्धा विद्यार्थी बोलवण्यात आले. बघा, खुला प्रकल्पग्रस्तसुद्धा बोलवण्यात आले. दोन एक्स्ट्रा कॅन्डिडेटसुद्धा बोलवण्यात आले. म्हणजे प्रत्येकांसाठी आता इथे एक्स्ट्रा कॅन्डिडेटसुद्धा बोलवण्यात आले. बघा, खुला माजी सैनिक 6 जणं पाहिजे त्यांना आणि इथे व्हेरिफिकेशनसाठी एक्स्ट्रा कॅन्डिडेटसुद्धा बोलवण्यात आले. तर प्रत्येकच कास्टचं इथे तसंच त्यांनी एक्स्ट्रा आणि लागणारे कॅन्डिडेटसुद्धा त्यांनी बोलवलेले आहे. तर आपण बघूया पुढे नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी. व्यवस्थित व्हिडिओ बघा. पहा काय म्हटलेलं आहे. कारागृह विभागातील मध्य विभागातील कारागृहांतर्गत कारागृह शिपाई अराजपत्रित गट क या संवर्गातील एकूण 315 रिक्त पदे भरण्याकरिता पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह शिपाई पदभरती मध्य विभाग 22-23 अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवाराची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई 401 पदांची प्रवर्गनिहाय अंतिम प्रतीक्षा यादी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संदर्भांकित पत्रान्वये प्राप्त झालेली आहे. सदरची यादी कारागृहाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध 16/9/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुढे बघा म्हटलं, कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील अंतिम निवड यादीतील व अंतिम प्रतीक्षा यादीतील 83 उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांच्या प्रवर्गनिहाय अंतिम प्रतीक्षा यादीतील असलेल्या 83 व प्रवर्गनिहाय अतिरिक्त सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेल्या दस्तावेज उदाहरणार्थ शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, दिवस प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा, इतर दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे त्यांच्या प्रत्येकी 2 स्वाक्षरांकित प्रतीसह स्वतः प्रतिनिधी चालणार नाही. दस्तावेज पडताळणीकरिता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकास 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षकालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे. स्वतः उमेदवारांनी इथे उपस्थित राहायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे 83 वेटिंग इथं उघडणार आहे. बघू शकता इथे. कारण की भरपूर असे विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी लागल्यामुळे इथे जागा या वेटिंगवर पडत आहे आणि ते वेटिंगच्या जागा तुम्हाला फायदा मिळत आहे. तर संपूर्ण ही 32 पेजेसची ही PDF आहे. व्यवस्थित वाचून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.